एवढे टर्म त्यांचे झालेले, आमच्यापेक्षा ते सिनियर आहेत. असं असताना त्यांनी पण सभागृहामध्ये अनेक वर्ष सगळ्या बाबी बघितल्या. मी पण त्याच्यानंतर आम्ही 90ला आलेलो बॅच, म्हणजे मी आर पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, आमची बॅच 90ची. आम्ही पण अनेक वर्ष येतो. आम्ही अनेक मुख्यमंत्र्यांना ह्या सभागृहामध्ये बघितलं. आम्ही पवार साहेबांना बघितलं, मनोहर जोशी साहेबांना बघितलं. आम्ही त्याच्यामध्ये अशोकराव चव्हाण असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, विलासराव देशमुख असतील, आमचे सुशीलकुमार शिंदे असतील, अशा अनेक मान्यवरांची कारकीर्द बघितली. कधी आम्ही सत्तेवर होतो, कधी आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो, पण सभागृहामध्ये नेहमीच ह्या महाराष्ट्रामध्ये तसं बघितलं तर पावित्र्य राखलं गेलं. कधी कधी मतभेद झाले. आम्ही देखील विरोधी पक्षात असताना बाळासाहेबांना आठवत असेल, गेल्या वेळेस आमचे 19 काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे निलंबित केले. आम्ही विनंती केली परंतु आमचं ऐकलं नाही. मग नंतर आम्ही हल्ला बोल आंदोलन महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी सुरू केलं. पण कालची गोष्ट इतकी अशोभनीय होती, म्हणजे तिथं आपण पण भास्कर जाधवांना अनेक वर्ष ओळखता, आम्ही पण ते पाहत होतो. पण का काल एकदम समोरच्या विरोधी पक्षाचा तोल गेला आणि एवढे ते डिस्टर्ब झाले, त्यांच्यावरच कंट्रोल राहिलं नाही. त्याच्यातले काही सिनियर माजी मंत्री देखील ह्यांच्या अध्यक्ष महोदयांच्या समोर गेले. अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या आणि हे सगळं झाल्यानंतर शेवटी त्यांच्या जे चेंबर आहे त्या चेंबरमध्ये तर एवढं काही घडलं. खरं भास्कररावांनी सगळं सांगितलेलं. भास्कररावांनी त्याच्यामध्ये मनाचा मोठेपणा दाखवला. त्यांनी सांगितलं त्याच्यापेक्षा तिथं जास्त घडलं. काही जण भास्कररावांच्या डायरेक्ट अंगावर धावून वगैरे गेले, पण भास्कररावांचा तो मनाचा मोठेपणा आहे. काल त्यांनी संपूर्ण इत्थंभूत माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि ही सगळी माहिती देत असताना त्यामध्ये एक त्यांनी मान्य केलं, विरोधी पक्ष नेत्यांनी पण मान्य केलं. त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं नंतर त्यांच्या लक्षात आलं, आशिष शेलार किंवा इतर मान्यवरांच्या, की आपल्याकडनं बरंच काहीतरी चुकलंय. मग नंतर त्यांनी त्याच्यामध्ये सावरासावरी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. पण अध्यक्षांच्या दालनामध्ये किती गोंधळ घालण्यात आला त्याचा जर व्हिडिओ पाहिला तर अक्षरशः आपली सगळ्यांची मान देखील शर्मेने खाली जाईल अशा प्रकारची परिस्थिती आहे. कालचा घातलेला गोंधळ हा त्यांना कमी वाटला का काय मला कळत नाही. आज तर विधिमंडळाच्या आवारात प्रतिविधानसभा म्हणजे आयोजित करून आम्ही कधी कधी वेलमध्ये केलेलं आहे. तुम्हाला आठवत असेल बाळासाहेब, आपण मागे वेलमध्ये आपलं बसायचो, तिथल्या तिथं थोडंसं करायचो. कधी कागद बिगत असे काही जण फाडायचे, तेही चुकीचंच आहे, परंतु विस्कळीतपणा असा काही बाबतीमध्ये असायचा. पण ते देखील ह्याच्यामध्ये माईकचा काय वापर केला, त्याची परवानगी विधानसभा अध्यक्षाची घेतली नाही, सभापती महोदयांची घेतली नाही आणि विरोधी पक्षांनी या पवित्र मंदिराचा तसं बघितलं तर अपमान केला. त्या संदर्भामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांच्यातले पण काही सिनियर लोक आहेत की बाबा ठीक आहे आता हे घडलंय. आज पुन्हा रवी अपक्ष आमदार रवी राणा हे काय अतिशय जोरात आले काय, डायरेक्ट अध्यक्षांच्या समोर गेले काय, राजदंड हातात घेतला काय, ते पुन्हा घेऊन चालले काय. म्हणजे शेवटी काही त्याला नियम असतात आणि तुम्हाला सगळ्यांना पत्रकार मित्रांनो माहिती आहे, सर्वोच्च न्यायालयाने देखील संसद आणि विधानसभेमध्ये बेलगाम वागणाऱ्या सदस्यांच्यावर खटला भरायला हवा असं म्हटलेलं आहे. केरळ विधानसभेच्या कामकाजाच्या दरम्यान एका आमदारांनी माईक फेकले होते. आपल्याही मागं फार पूर्वी पेपरवेट फेकले होते, तुम्हाला आठवत असेल, जांबुतरावांनी. असं झालेलं आहे. पण त्यावेळेस पण त्यांचं सदस्यत्वच रद्द करण्यात आलेलं होतं आणि एका आमदारांनी केरळला माईक ज्यावेळेस फेकला त्या संदर्भात न्यायमूर्ती श्री चंद्रचूड यांनी प्रतिक्रिया काय व्यक्त केलेली आहे हे आपण बघता. कारण आज 3-3, 4-4 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती तिथं सभागृहामध्ये येते. सगळ्यांचं लक्ष तिथं असतं, कॅमेरे तिथं असतात. उद्याच्याला सर्वसामान्य लोकांच्यावर आम्ही तिथं जसं काम करतोय त्याच्यावर बाबा ते स्वतः त्यांची मतं तयार करतात आणि अशा रीतीनं महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये हे कालचं जे घडलं आणि त्याच्यात आणखीन आज भर घालण्याचंच काम केलं, परंतु कुठं सावरण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं नाही. वास्तविक तुम्ही बघितलं असेल, आज पण तालिकेवर नंतर भास्करराव जाधव आल्यानंतर भास्करराव जाधवांनी रवी राणाच्या बद्दल फार समंजस भूमिका घेतली. नाही त्याला येऊ द्या,
त्यांचं म्हणणं शेतकऱ्यांच्या बद्दल ते काही प्रश्न मांडू इच्छित आहेत. आज पुरवणी मागण्या होत्या. पुरवणी मागण्यामध्ये त्यांना देखील तिथं बोलता आलं असतं, कारण कृषी विभागाच्या पण पुरवणी मागण्या त्याच्यामध्ये होत्या. पण त्यांना ते प्रश्न मांडण्याच्या पेक्षा एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार करायचं होतं. अशा पद्धतीचं त्यांचा एकंदरीत पवित्रा हा पाहायला मिळाला आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नंतर त्यांना निलंबन वगैरे न करता त्यांना बाहेर जायला सांगितलं. ही देखील गोष्ट आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलेली. अशा प्रकारचं हे एकंदरीत अधिवेशन 2 दिवसाचं झालेलं आहे. आणि ह्याच्या संदर्भामध्ये पण पुरवणी मागण्याच्या संदर्भात पाठीमागे अर्थसंकल्प सादर करत असताना स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की आपल्या इथं जी महामंडळ आहे त्या सगळ्या महामंडळाला ह्यावेळेस भरीव निधी द्यायचा. मी अर्थसंकल्पामध्ये रिप्लायमध्ये सांगितलं गेलं, परंतु त्याच्यात अर्थसंकल्प सगळा तयार झालेला होता, छपाई झालेली होती. त्याच्यामुळं मी रिप्लायमध्ये सांगितलेलं असलं तर त्याची तरतूद करण्याची गरज होती. म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळाकरता देखील जो सांगितलेला होता तो 19 कोटी रुपयाचा निधी पहिला तर दिलेलाच आहे, ॲडिशनलचा निधी देण्याचं काम आपण त्या बाबतीमध्ये केलं. त्याचबरोबर महात्मा फुले मागासवर्गीय विकास मंडळाच्या संदर्भामध्ये देखील ह्यावेळेस निधी जो आम्ही जाहीर केलेला होता तो देण्याचं काम केलं. संत रोहिदास चर्मकार विकास मंडळाला पण दिला. त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला पण दिला. मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास मंडळ यांच्याकरता पण 75 कोटी दिला. शामराव पेजे इतर मागासवर्गीय आर्थिक विकास मंडळाला 50 कोटी दिला. अण्णासाहेब पाटील महामंडळाला 50 कोटी रुपये दिला. संत रोहिदास महामंडळाला चर्मकार ते 40 कोटी रुपये दिला. अशा प्रकारे हे सगळे निधी देण्याचं काम राज्य सरकारने जे काही सांगितलेलं होतं त्या प्रकारे ह्या पुरवणी मागण्यामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग बाकीचे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असेल किंवा आमच्या आमदार स्थानिक विकास निधी आम्ही वाढवलेला होता त्याबद्दल देखील पैसे म्हणजे ते घोषणा रिप्लायच्या वेळेस केली गेली मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं आणि तरतूद करण्याची गरज होती म्हणून त्याला देखील 310 कोटीची तरतूद केलेली आहे. अल्पमुदत सहकारी पतसंस्थेचं सक्षमीकरण करण्याच्या करता पण 300 कोटीची तरतूद केली. संजय गांधी निराधार ही फार जुनी योजना आहे पण त्याला पण अतिरिक्त निधीची गरज होती. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी देखील 400 कोटी आणि संजय गांधी निराधार अशा पद्धतीनं श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अशा समाजातल्या सर्व घटकाला त्यामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न ह्या पुरवणी मागण्याच्या निमित्ताने देखील महाविकास आघाडीच्या सरकारने केलेला आहे. अशा प्रकारची साधारण परिस्थिती आहे. ते आपल्या लक्षामध्ये आणून देण्याचं काम मी मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांच्या साक्षीने केलं. दादा, आपण आता उल्लेख केला की भरीव निधी या सगळ्या घटना केल्या, पण आता देशातील जीएसटीचे आकडे जाहीर झालेले आहेत. मागच्या 2 महिन्यातलं जो होतं 14 लाख कोटीपर्यंत साधारण 1,15,000 कोटीपर्यंत गेले होते ते यावेळी 92-94,000 पर्यंत खाली आले. महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे? महाराष्ट्राची परिस्थिती कालच्या तारखेपर्यंत केंद्राकडनं 30,000 कोटी रुपये येणं बाकी होतं. ते काल सभागृहामध्ये शरद रणपिसे साहेबांनी प्रश्न उपस्थित केलेला होता. त्या प्रश्नाला उत्तर देत असताना मी रेकॉर्डवर ते आणलेलं आहे. एप्रिल ते जून या काळात किती अपेक्षित? एप्रिल मे जून नाही, कारण साधारण एप्रिल आणि मे या 2 महिन्याचंच ते देतात. जूनमध्ये जून आणि जुलै 2-2 महिन्याचं येतं. त्याच्यामुळे जूनचा महिन्याचा आकडा जुलैमध्ये जून आणि जुलै दोन्ही पूर्ण झाल्यानंतर येईल. परंतु पाठीमागच्या काळातलं जर संपूर्ण रेकॉर्ड बघितलं तर 17-18 मध्ये त्यांच्याकडनं जे येणं होतं 3,055 ते सगळे पैसे आलेले आहेत. त्याच्यामुळे तो आता बॅलन्स नील झालेला आहे. 18-19चा पण 9,362 कोटी येणं होतं, ते 9,362 कोटी आले, त्याच्यामुळे तेही नील झालेलं आहे. पण 19-20चे 20,263 कोटी येणं बाकी होतं 1 जुलै 2021 पर्यंत. त्याच्यातले 19,233 कोटी आले, म्हणजे 1,030 कोटी 19-20चे राहिले. 20-21चे 46,868 कोटी येणं होतं, ते त्यांनी 26,673 कोटीच दिलेलं होतं. त्याच्यातले 20,195 कोटी बाकी आहेत. आणि 21-22चे आपले एप्रिल आणि मे
तेव्हा अधिवेशनाच्या दरम्यान राज्य मिळून सरकारनं कुठले निर्णय 30,000 घेतले याच्या संदर्भातली माहिती अजित पवार देत आहेत. जीएसटीचं कारण ज्या मुलाने आत्महत्या केली त्यानंतर हा प्रश्न अजेंड्यावर आलाय. कारण आपण आरोग्य विभाग असेल किंवा होम गृह असेल यामध्ये आपण फक्त भरती जाहीर केलं पण प्रोसेस होत नाही आणि आधीचे पण ज्यांच्या होत्या त्यांच्या नियुक्त बाकी झाल्या त्यामुळे प्रश्न होतो. काल मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर रात्री 3 तास संध्याकाळी आमची बैठक झाली. CS, ॲडिशनल CS, नंतर GADचे राज्यमंत्री, मी असे काही आम्ही अधिकारी पदाधिकारी बसलेलो होतो आणि त्या भरतीमध्ये ह्या जे काही 15,511 गट अ, गट ब, गट क ह्याच्यामधली भरती करायचं ठरलं. त्याच्यात करत असताना आम्ही आता एक नोट तयार केलेली आहे. मुख्यमंत्री म्हणले की 2 दिवसाचं अधिवेशन झाल्यानंतर पुन्हा आपण काही प्रमुख लोक बसू. आपल्याला UPSCच्या धर्तीवर आणखीन काही गोष्टी, जसं UPSC मध्ये पुढच्या 1 वर्षाचा कार्यक्रम आधीच जाहीर केला जातो, परीक्षा वगैरे हे सगळ्याच्या बाबतीमध्ये, आणि मग नंतर मुलांना अभ्यास करायला वगैरे सोपं जातं. तसं सदस्य संख्या पण आपली 6 आहे, परंतु त्याच्यातल्या काही जागा रिक्त आहेत. त्या 31 तारखेपर्यंत भरायचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर झालेला आहे. ते भरले जातील. पण 6 जागा अध्यक्ष आणि 5 जागा भरून भागणार नाही. त्याच्यामध्ये आपल्याला 11 जागा किमान तिथं कराव्या लागतील किंवा 13. शेवटी मुख्यमंत्री महोदय त्याबद्दलचा निर्णय घेतील. पण तेवढे असल्यावर साधारण एक सदस्य 15 लोकांचा इंटरव्ह्यू घेतो. म्हणजे 11 लोक किंवा 13 लोक झाली तर तेवढे गुणिले 15 म्हणजे 150-200 मुलांचा तरी रोज, 180 मुलांचा तरी रोज इंटरव्ह्यू त्या ठिकाणी होईल. आणि हे बरेचसं मागे पेंडिंगला होतं. ते पण पेंडिंगला पडण्याचं कारण म्हणजे वेळोवेळी कोर्टाने पण काही आदेश दिलेले होते. त्या आदेशाची अंमलबजावणी करत असल्यामुळं आपल्याला काही काही बाबतीमध्ये थांबावं लागलं. आणि तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे MPSCला पूर्णपणे स्वायत्तता देण्यात आलेली आहे. त्याच्यावरती स्वायत्ततेचा त्यांचा अधिकार आहे. पण ह्या सगळ्याचा विचार करून आत्ता राज्य सरकारमध्ये काल किती जागा लक्षात आल्या तर त्या 15,511 जागा लक्षात आल्या. CM साहेबांनी सांगितलं ते आज जाहीर करून टाका, त्या जागा आपण भरणार. कारण 2018 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या जागा त्या भरल्या गेल्या नाही आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारचं आरक्षण दिलं. आरक्षण दिल्यानंतर ते आरक्षण रद्द झालं. त्याच्यामुळे त्या मुलांचे इंटरव्ह्यू ते तसेच वेटिंगला राहिले. त्यांनाही कळेना की आपलं होणार का नाही होणार. काहींनी परीक्षा दिल्या परंतु पुढच्या त्यांच्या परीक्षा राहिल्या. असे बरेचसे प्रश्न निर्माण झाले. म्हणून कालच्या मीटिंगमध्ये UPSCच्या धर्तीवर जसं ऑनलाईन तिथली व्यवस्था आहे, UPSC आता केंद्र सरकार दिल्ली तिथं काम करते, त्याच्यावर देश पातळीवरची सगळी मुलं मुली तिथं कनेक्टिंग असतात. तसंच आपल्या पण स्तरावर करायचा निर्णय झाला. आता IT कडे असणाऱ्या हसे म्हणून त्या आता तिथं सचिव झाल्यात MPSCच्या. आत्ताच गेल्यात 2-3 महिने झाले राज्य सरकारकडनं. तर त्यापूर्वी IT कडेच होत्या. त्यांनाही आम्ही सूचना दिल्यात की बाबा तुम्हाला काही निधी लागला तर निधी घ्या, परंतु पूर्णपणे पारदर्शक आणि कुठल्याही मुलाला त्रास होणार नाही, मुलीला त्रास होणार नाही. त्यांना घर बसल्या ऑनलाईन सगळ्या गोष्टी, त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील, त्यांचे काही उत्तरं असतील, त्यांच्या काही समस्या असतील, त्यांच्या काही अडचणी असतील, ह्या सगळ्या झाल्या पाहिजेत. तशा पद्धतीनं आपण निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि शासनाने प्रलंबित परीक्षांचे निकाल पूर्ण करण्याच्या अनुषंगाने 5/7/2021चा शासन निर्णयाद्वारे मार्गदर्शन केलेलं आहे. आम्ही 5 तारखेला ज्या दिवशी अधिवेशन होतं त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी हा आदेश काढायला सांगितला. त्याचा आदेश देखील निघालेला आहे. तसंच आयोगाच्या विविध टप्प्यावर प्रलंबित असणाऱ्या 2019च्या 3 परीक्षेतील मुलाखतीसाठी पात्र 6,978 च्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची कारवाई त्वरित पूर्ण करण्यात येईल. तसंच 2019 मधील 2 परीक्षांचे 451 पदं, तसेच 2020चे 8 परीक्षांचे 1,714 पदं देखील भरण्याची कारवाई आयोगामार्फत त्वरित करण्यात येईल. अशा पद्धतीनं आता आयोगाला तर आपण बोलू शकत नाही, पण त्यांचा सदस्य म्हणून राज्य सरकारचा जो प्रतिनिधी असतो किंवा आमच्या स्टाफमधले जे लोक जातात त्यांना बोलून, आणि मी मगाशी सांगितलं तसं आयोगातील 4 रिक्त पदं पण 31/7/2021 पर्यंत भरण्याची कारवाई देखील हे करता येईल. आणि UPSCच्या धर्तीवर आयोगाने देखील प्रतिवर्षी पुढील वर्षी आयोजित होणाऱ्या सर्व परीक्षेचं वेळापत्रक 1 वर्ष आधीच जाहीर करण्याबाबत देखील आयोगात सूचित करण्यात येईल. आयोगाची सदस्य संख्या मी सांगितलं ते वाढवण्याच्या बद्दल. UPSCच्या धर्तीवर उमेदवारांची वयोमर्यादा देखील आता काय झालंय, आता परत
हे मधल्या सगळ्या गोंधळामुळं 38 आणि 5 43 पर्यंत वय झालं तरी त्याला संधी आहे. एका दृष्टीनं काहींना बरं वाटतं, पण 43चा मुलगा सिलेक्ट झाला की त्याला अनुभव म्हणजे परीक्षा बाकीच्या सगळ्या हे करण्याच्या करता 1-2 वर्ष लागतात. म्हणजे तो जातो 45ला, म्हणजे पुढं फक्त 10-12 वर्ष त्याला मिळतात. त्यामध्ये देखील काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. UPSCला वेगळ्या प्रकारचा निर्णय, अर्थात हा प्रमुखांच्या लेवलला निर्णय होईल. आज मी त्याच्याबद्दल काही मत व्यक्त करत नाही, परंतु तो एक विषय समोर आहे. आयोगाच्या ज्या 6 परीक्षेचा प्रक्रिया पूर्ण करून शासनाकडे एकूण शिफारस केलेल्या 817 उमेदवारांना पण प्रलंबित नियुक्ती संदर्भात शासनाकडनं त्वरित निर्णय घेण्याची कारवाई करण्यात येईल. आणि शासनामार्फत यापुढील पदभरतीसाठी पाठवायच्या मागणी पत्रासाठी बिंदू नामावलीचा शासन निर्णय देखील त्वरित निर्गमित करण्याची कारवाई देखील करण्यात येईल. आता ज्या विभागांना पदभरतीच्या निर्बंधातून सूट देण्यात आली, उदाहरणार्थ सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, त्याचप्रमाणे उपसमितीने ज्या विभागाच्या पदभरतीस मान्यता दिलेली, उदाहरणार्थ ऊर्जा विभाग, अशा विभागांनी परीक्षांचे मागणी पत्र पाठवण्याची कारवाई ह्याच्या पण सूचना देण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारे आता आयोगाच्या कार्यालयातील पदांचा सुधारित आकृतीबंध आयोगाने उपसमितीपुढे प्रस्ताव सादर करण्याचं पण सांगितलंय. ते म्हणले की आम्हाला जरा स्टाफ कमी पडतो. आम्ही म्हणलं की ठीक आहे, तुम्ही तुमचा आकृतीबंध सुधारित जो काही आहे तो द्या. आणि आयोगाच्या परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात येणाऱ्या अडीअडचणींबाबत त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याच्या अनुषंगाने आयोगाने सल्लागार केंद्र सुरू करावं व याबाबत सुयोग्य ॲप, त्याच्याकरता ॲपच विकसित करून त्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याबाबत देखील आयोगास सूचित करण्यात आलेलं आहे. 12 आमदारांच्याबद्दल राज्यपालांनी 12 आमदार प्रलंबित आहे म्हणून 12 आमदार निलंबित करण्यात आले का, असा भाजपचा आक्षेप आहे. राज्यपालांनी प्रलंबित आहे म्हणून असं अजिबात नाही. काल तिथं ज्यांनी गोंधळ केला ते 12च होते. जर 18 असते तर 18 केले असते, 10 असते तर 10 केले असते. असं काही नाही. ते आपल्या ग्रामीण भागात कावळा उठायला फांदी तुटायला गाठ पडावी तशी झालेली आहे, परंतु त्या 12चा ह्या 12चा दुरान्वयी पण संबंध नाही. नाही, त्यांनी कुठं जावं हा त्यांचा अधिकार आहे. आपण पण पत्रकार म्हणून अनेक वर्ष इथं सगळेजण काम करताय. तुम्ही पण मागच्या काळामध्ये ते लोक सत्तेवर होते त्यावेळेसची परिस्थिती, त्यावेळेस देखील आम्ही विरोधी पक्षामध्ये काम करायचो. काय कुणी जाणून बुजून केलं नाही. त्यांच्याकडनं चुका झालेल्या आहेत, त्यांनी त्या थोड्या बहुत मान्य केलेल्या आहेत. तुम्ही टीव्हीवर देखील बघितलेले की काय प्रकार चाललेला होता. भास्करराव जाधव एवढे कडक आणि थोडेसे तापट माझ्यासारखे असताना देखील ते शांत बसलेले होते. ते नुसते बघत होते, परंतु त्यांनी कुठंही फिजिकल कुणाला काही केलं नाही. उलट त्यांनी मुद्देसूद सगळं सांगितलं की नाही. शिवसैनिक असताना पण फिजिकल काही केलं तुमच्याबरोबर केलं. मुंबईमध्ये फेक वॅक्सिनेशन रॅकेट मुंबई पोलिसांनी बस केलं. जवळजवळ 12 लोकांना अरेस्ट केली, 10 ते 11 FIR झाल्या. पण 4000 लोक जी त्याचे विक्टिम आहेत त्यांच्यासाठी सरकार काय करते, त्यांची टेस्ट कधी करणार किंवा त्यांना वॅक्सिनेट कधी करणार, हा संभ्रम अजून आहे. पहिल्या प्रथम मी आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. आपण या 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या अधिवेशनाच्या बातम्या आणि माहिती ही जनतेपर्यंत पोहोचवली. माननीय उपमुख्यमंत्र्यांनी अत्यंत विस्तृतपणे आणि सविस्तरपणे आपल्याला 2 दिवसातल्या कामकाजाचा आढावा दिलेला आहे. आणि मला नाही वाटत की कोणताही प्रश्न आपल्या मनात आता शिल्लक राहिलेला असेल. मला बोलतोय ना तुम्ही, माझं बोलणं पूर्ण करू द्या ना तुम्ही. मला बोलणं पुरं करू द्या. आणि त्या माहितीमध्ये त्यांनी आणखीन एक माहिती सांगितली, ती म्हणजे या विधिमंडळामध्ये सगळ्यात ज्येष्ठ असे थोरात साहेब इकडे बसलेले आहेत. ते सुद्धा मी म्हणेन अवाक झालेले आहेत. आणि मी तर अवाक होणं साहजिकच आहे, कारण त्यांना किती ते किती
20, 25, 30 वर्षाच्या कारकिर्दीत 37 वर्षाच्या कारकिर्दीत जो अनुभव पहिल्यांदा आला तो मला पहिल्याच टर्म मध्ये आलेला आहे. म्हणून अनुभवाच्या बाबतीत मी त्यांच्याहून सिनियर आहे. तर काल जे काय घडलं हे किती कोणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या परंपरेला लाजिरवाणं होतं. ही आपली संस्कृती नाही, ही आपली परंपरा नाही. आणि जेव्हा मी पहिल्या प्रथम या विधिमंडळात पाऊल ठेवलं, साहजिकच आहे आता आपल्या भेटीनंतर उत्कृष्ट संसदपटू त्यांना पारितोषिक किंवा काय पुरस्कार देण्याचा एक कार्यक्रम आहे. उत्कृष्ट संसदपटू हे एक परिमाण आपण ठरवल्यानंतर हल्ली जे काय चाललेलं आहे ते बघितल्यानंतर एकूण कामकाजाचा दर्जा हा उंचवण्याकडे आपला कल आहे की खालवण्याकडे आहे. आपण जी पहिलं प्रथम विनंती केली मला पत्रकारांच्या वतीने लोकल मधनं प्रवास, तर त्याच्यामध्ये रुग्णवाढ आणि रुग्णवाढ कमी होणं, तसं हा दर्जा वाढ आणि दर्जाचं खालावणं, तर मी नक्कीच म्हणेन की दर्जा खालावत चाललेला आहे. लोकप्रतिनिधींकडनं जनतेची एक वेगळी अपेक्षा असते की का मी तुम्हाला मत देतोय, तर माझ्या आयुष्यामध्ये काही चांगला फरक घडला पाहिजे, बदल घडला पाहिजे, आणि तो जिथे घडवला जातो तिथे मी तुम्हाला पाठवतोय. तिथे गेल्यानंतर काल जे काही दृश्य पाहायला मिळालं, खरोखर शर्मेने मान खाली जावी असंच ते दृश्य होतं. आणि जबाबदार पक्षाकडनं हे घडलं. जो काही विषय आता तुम्ही बोलता बोलता विचारला की तिकडे 12 होत नाहीत म्हणून आम्ही 12, असं नाही, हे आम्ही घडवलेलं नव्हतं. त्यांना आम्ही काही टोचलं नव्हतं. साधा विषय असा होता की ओबीसी समाजाचं जे ठराव आम्ही केले, मराठा समाजाबद्दल केला, ओबीसी समाजाबद्दल केला, शेतकऱ्यांबद्दल केला. हा तुमचा अधिकार आहे, तुम्ही आमच्याशी सहमत व्हा अथवा असहमत व्हा. तुम्हाला जे काय बोलायचं ते तुम्ही बोलायला तुमचा पूर्ण अधिकार आहे, त्याला लोकशाही म्हणतात. पण वेडवाकडं वागायचा, आरडाओरडा करायचा ही लोकशाही नाहीये. ती लोकशाही असेल तर ती रस्त्यावरती करण्याचा तुमचा अधिकार आहे. पण सभागृहामध्ये समोर माईक असतात, माईक ओढायचे, माईक असून सुद्धा बेंबीच्या देठापासून ओरडायचं, ही काही आरोग्यदायी लोकशाहीची लक्षणं नाहीयेत. आणि काल जे आपल्या सगळ्यांच्या समोर घडलं ते तर समोर आलेलं आहे. पण त्याच्यानंतर भास्कररावांच्या सोबत जे दालनामध्ये घडलं त्यातलं बरंचसं वर्णन त्यांनी केलं, संपूर्ण वर्णन केलेलं नाही. ते ऐकल्यानंतर अक्षरशः शिसारी यावं असं हे वर्तन महाराष्ट्रामध्ये घडू शकतं, याच्यावरती माझा काय कोणाचाच विश्वास बसणार नाही. तर अशी ही परंपरा आपल्या राज्याची, देशामध्ये हा पायंडा पडता कामा नये. अर्थात हा पायंडा पाडायचा नसेल तर प्रत्येकाने ठरवायला पाहिजे मर्यादा काय, की तिकडे गेला. आज सुद्धा जसं आता अजितदादा म्हणाले की ते एक मध्ये सदस्य आले, राजदंड काय उचलला, ही पद्धत नाहीये, ही पद्धत नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की मधल्या एका काळात मी एका वृत्तपत्राला मुलाखत देताना, मला वाटतं लोकसत्ता देताना सांगितलं होतं की ही कोविडची जी परिस्थिती आहे, पोस्ट कोविड, ज्यांना कोविड होऊन गेल्यानंतर सुद्धा पोस्ट कोविड ही एक त्रासदायक गोष्ट आहे. तसंच पोस्ट कोविड परिस्थिती आर्थिक काय असेल ती बघितल्यानंतर आज देशातील जनता, जग फार मोठं आहे, जगाबद्दल मला काही बोलायचं नाहीये, पण एक अस्वस्थ आहे की आमचं काय होणार, कसं जगायचं, कोरोनामध्ये वाचायचं कसं आणि वाचल्यानंतर जगायचं कसं. आणि त्या दृष्टीने जर का आपण काही हालचाल करणार नसू आणि केवळ सत्ता एके सत्ता हाच जर का आपला अट्टहास असेल, तर मग मला असं वाटतं एकूणच दिवस फार वाईट येत चाललेले आहेत, एकूणच दिवस वाईट येत चाललेले आहेत. आणि 2 दिवसाचं अधिवेशन, ह्या 2 दिवसाच्या अधिवेशनाचा संपूर्ण आढावा आपण आता माननीय उपमुख्यमंत्र्यांकडनं ऐकला की 2 दिवसामध्ये एवढं काम राज्याच्या हिताचं करणारं हे सरकार आहे. या कामाकडे कसं बघायचं हा सुद्धा त्याच्या दृष्टीप्रमाणे एक प्रश्न असू शकतो. पण मला एका गोष्टीचं नक्की समाधान आहे की या 2 दिवसामध्ये आम्ही जनतेला आनंदी ठेवणं हा एक वेगळा भाग झाला, पण समाधान देऊ असं काम केलेलं आहे. आणि त्याच्यासाठी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेमध्ये बोलत आहेत. ज्यांच्याकडनं जे घडू नये ते घडलं, त्यांनी लवकर सुधारावं अशा त्यांना मी शुभेच्छा देतो. हा, आता प्रश्नाकडे येतो. बोगस वॅक्सिनेशन हा एक जो प्रकार आहे, हा सुद्धा म्हणजे कशामध्ये भ्रष्टाचार करावा, हा एक जीव घेणारा प्रकार आहे. वॅक्सिन घेतल्यानंतर सुद्धा काही ठिकाणी आपल्याला असं ऐकायला येतं की वॅक्सिन घेतलेल्याला सुद्धा संसर्ग होतोय. आणि हे पहिल्यांदा सुद्धा सांगण्यात आलेलं होतं की वॅक्सिन घेतल्यानंतर कोरोना होणार नाही असं नाही, कोरोना होऊ शकेल आणि तो होऊ नये म्हणून मास्क घालणं हे गरजेचं आहे. अर्थात तो भाग वेगळा आहे. बोगस वॅक्सिनेशनच्या बाबतीमध्ये ज्यांनी जे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई तर केली जाणारच, नक्कीच केली जाणार. आणि ज्यांनी बोगस वॅक्सिन, त्यांचा काहीच दोष नाही, अनावधानाने घेतलेलं आहे, त्यांना रितसर वॅक्सिन हे दिलेलं आहे. फक्त एक बघावं लागेल की त्यांना वॅक्सिन म्हणून नक्की दिलं काय होतं, म्हणजे त्याचं पुन्हा दुष्परिणाम होणार नाही. डॉक्टरांचा सल्ला वगैरे घेऊन ते करावं लागेल. असा गळा कोणी काढला? ठीक आहे, आम्ही नाही, मी तुम्हाला एक सांगतो, सरकारचं कर्तव्य आहे जनतेचं समाधान करणं. विरोधी पक्ष त्याच्यात समाधानी असमाधानी होणं न होणं त्यांचा प्रश्न आहे. आमचा प्रयत्न आहे की जनतेला समाधान करणं. सरकार स्थिर आहे का? ज्या पद्धतीनं काही दिवसांपासून जी चर्चा सुरू आहे वेगवेगळी, काय महाविकास आघाडी स्थिर आहे का? कारण की वेगवेगळी चर्चा सुरू आहे. मी या दोघांच्या मध्ये निघायचं म्हटलं तर कुठच्या बाजूने निघू ते सांगा. चर्चा सुरू झाली आहे की तुमची जी पंतप्रधानांबरोबर भेट झाली त्यानंतर तुमची आणि भाजपाची जवळीक वाढलेली आहे आणि काहीतरी होऊ शकतं भविष्यामध्ये आणि हे सरकार असतील. अहो 30 वर्ष एकत्र राहून काही नाही झालं तर आता विधानसभा अध्यक्षांच्या संदर्भात या काळात का घेतली गेली नाही असा आक्षेप आहे. मी सांगतो तुम्हाला, माननीय राज्यपाल महोदयांनी मला पत्र पाठवलं होतं आणि त्याच्यात 3 प्रश्न विचारले होते. त्या 3 प्रश्नाची उत्तरं मी सविस्तरपणाने दिलेली आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत आपल्याला सर्वांना कल्पना आहे की थोडं कठोर नियम हे महाराष्ट्र सरकार नुसतं लावत नाही तर अंमलबजावणी सुद्धा करते आहे. आणि आता हे जागतिक सत्य आहे की साधारणतः 72 तासाच्या आतली RT-PCR चाचणीचा निकाल हा ग्राह्य धरावा असा एक जागतिक आता नियम आहे. आणि तो जर का लक्षात घेतला तर माझी स्वतःची चाचणी मी आदल्या संध्याकाळी रविवारी केली आणि त्याच्यानंतर त्याचा सोमवारी सकाळी मला हातामध्ये रिपोर्ट आला. का केला? आळशीपणा म्हणून नाही, तर साहजिकच आहे, इतर सगळे कार्यक्रम होते आणि त्याच्यामुळे ते करायला मला संध्याकाळ झाली. हे जर मुंबईत राहणाऱ्या माझी म्हणजे मुख्यमंत्र्याची ही जर का अपरिहार्यता असेल तर गावागावातनं येणाऱ्या लोकप्रतिनिधींची सुद्धा चाचणी ते कुठे करणार, कशी करणार आणि त्यांचा रिपोर्ट कधी येणार, तो आल्यानंतर मग राज्यपाल महोदयांना निवडणुकीचा कार्यक्रम कळवावा लागतो. तो कळवल्यानंतर सर्व सदस्यांना तो कळवावा लागतो. त्यांनी मंजुरी दिल्यानंतर, तारखेची मंजुरी दिल्यानंतर, ती मंजुरी मिळाल्यानंतर ज्या दिवशी निवडणूक होणार असते त्याच्या पहिल्या दिवशी मध्यान्हापर्यंत अर्ज भरण्याची तारीख असते. मग अर्ज मागे घेण्याची वेळ असते आणि मग दुसऱ्या दिवशी मतदान असतं. म्हणजे हा साधारणतः 4 ते 5 दिवसाचा कालावधी हा त्याला लागणार आहे. आणि ही परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर आम्ही राज्यपाल महोदयांना कळवलेलं आहे, ते कायदेशीर आहे की याच्यामध्ये कुठेही संविधानिक अडथळा आलेला नाही. उपाध्यक्ष महोदय तिकडे आहेत, तालिका आहे. ज्या वेळेला ही थोडी परिस्थिती आटोक्यात येईल असं वाटेल तेव्हा सगळी खबरदारी घेऊन आम्ही निवडणूक घेऊ. नाही, मी तुम्हाला खरं सांगू का, मला विरोधी पक्षांनी जरी किती काही राजकारण करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही मात्र ह्या जनतेच्या जीवाशी खेळ होईल असं राजकारण करणार नाही. एवढे नीचपणा आमच्यामध्ये नाही आहे. आमची मागणीपेक्षा क्षमता आणि क्षमतेच्या बरोबरीने आवश्यकता. आपल्याकडे आपल्या राज्यामध्ये सर्व वयातली जनता धरली तर एक 12 ते 12.5 कोटी जनता आहे. त्याच्यात लहान मुलं 18 वयाच्या खालील हा 2-3 कोटीचा एक आकडा असेल. हा नाही, 1 मिनिट, मी मागेही आपल्याला सांगितलं होतं की ज्या वेळेला 18 ते 44 वयोगटातील
नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी ही केंद्राने राज्याकडे दिली, तीही आम्ही तयारी दर्शवली होती. ती साधारणतः 6 कोटी जनता त्या वयोगटातली आपल्या राज्यात आहे. 6 कोटी जनतेला 2 डोस द्यायचे झाले तर 12 कोटी वॅक्सिनची गरज आपल्याला लागणार. ती 12 कोटी वॅक्सिन आपण एक रकमी एका चेकनी विकत घेण्याची ही तयारी आपण ठेवलेली होती. मात्र त्या प्रमाणामध्ये पुरवठा होत नव्हता आणि म्हणून आपल्याला नाईलाजाने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांची लसीकरणाची प्रक्रिया ही थांबवावी लागली होती. आता आपली क्षमता आपण दाखवलेली आहे. काल परवाकडे एका दिवसात 8,10,000 हा देशातला एक उच्चांक महाराष्ट्र राज्याने वॅक्सिनेशनच्या बाबतीत करून दाखवलेला आहे. आपली क्षमता आपण 15 लाखाची ठेवलेली आहे. आवश्यकता वाटली तर तीही आपण वाढवू शकू. दिवस रात्र चालू. हे केव्हा शक्य होईल की वॅक्सिनचा पुरवठा, लसीचा पुरवठा हा आपल्याकडे सुरळीत आणि आवश्यक होईल तेव्हा आत्ताची शक्यता अशी आहे की ऑगस्ट सप्टेंबर नंतर एक साधारणतः मे महिन्यानंतर जूनमध्ये थोडी संख्या वाढली, जून नंतर जुलैमध्ये वाढली. जसं आपल्याकडे लस उत्पादक 2च कंपन्या आहेत सध्या तरी. बाकीच्या कंपन्या स्पुटनिकची लस आले पण ती आहे कुठे अजून कोणाच्या काही लक्षात आलेलं नाहीये. आणखीन काही लस बनवणाऱ्या कंपन्या म्हणजे जॉन्सन अँड जॉन्सन असेल, नोव्हॅक्स असेल, झायडस आहे, ह्या सगळ्या फायझर आणि मॉडर्ना, अजून आपल्याकडे मॉडर्नाला आता परवानगी मिळालेली आहे. आता परवानगी मिळाली तर हे जसं वाढेल तसतशी लसीकरणाची सुद्धा आपली जो वेग आहे आपला तो वाढवता येईल. आपला प्रयत्न हाच आहे की काही देशांनी बऱ्याचशा प्रमाणामध्ये लॉकडाऊन उघडला. युकेने मात्र वॅक्सिनेशन त्यांचं बरंचसं झाल्यानंतरही लॉकडाऊन पुन्हा वाढवलेला आहे. कारण तिकडे आपल्याकडे ज्या व्हायरसनी दुसरी लाट आणली तो व्हायरस आता तिकडे पसरायला लागलेला आहे, डेल्टा. आणि आपल्याकडे सुद्धा जे मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला ज्यांनी वॅक्सिन घेतलं त्यांच्यापैकी काही जणांना, सगळ्यांचं मी म्हणत नाही, काही जणांना ह्याचा संसर्ग पुन्हा निदर्शनास आपल्या आलेला आहे. माझा एक प्रश्न संसदीय कार्यमंत्र्यांचा की जेव्हा आज उद्या विपक्षी बहिष्कार केला, आज जेव्हा तुम्ही हाऊस चालवलं, आज तुमचं लोकप्रिय काय बोलणं झालं का? त्यांना तुम्ही हाऊसमध्ये आणायचा प्रयत्न केला? आम्ही विनंती केली होती. संसदीय कार्यमंत्री म्हणून मी विनंती केली होती की हाऊस चालवण्यासाठी दोन्ही बाजूचे लोक असले पाहिजेत, परंतु त्यांनी बहिष्काराचा निर्णय घेतला होता. पण तिथं विरोधी पक्षांची बोलणं झाली का? हो, त्यांनी जशी विनंती केली तसं भास्करराव तालिकेवर आले, तसं भास्कररावनी तिथं चेअरवर बसून आवाहन केलं की या चर्चा करा, काय अशा गोष्टी घडतात, एवढं ताणायचं नसतं. आता आम्ही पण कित्येकदा विरोधी पक्षात असताना आमच्यातले सदस्य कमी व्हायचे, बाळासाहेबांना विचारा, आम्ही तिथं कामकाजामध्ये सहभागी व्हायचो. नाही, ह्याच्यामध्ये एक मिनिट, ह्याच्यामध्ये मला एका गोष्टीचा अजूनही उलगडा होत नाही. मुद्दा काय होता? केंद्राकडे एम्पिरिकल डेटा मागण्याचा होता. ठीक आहे, ह्याच्यामध्ये नवीन आम्ही काय केलं? जेव्हा आम्ही माननीय पंतप्रधानांची भेट घेतली, तिन्ही पक्षांचे आमचे सदस्य माझ्याबरोबर सोबत उपमुख्यमंत्री होतो, मी तर होतो, अशोकराव होते. त्या 11-12 पत्रांमध्ये हेही एक पत्र आहे आणि मागणी आहे की आम्हाला ह्या माहितीची आवश्यकता आहे. तर माहिती केंद्राकडे आहे 2011च्या त्या डेटाच्या कलेक्शनमुळे, तर ती माहिती आम्हाला मिळावी. नंतर राज्यपाल महोदयांनी सुद्धा हा प्रश्न विचारल्यानंतर त्याने मी हेच उत्तर दिलं आणि त्याने मी विनंती केली की ही माहिती केंद्राकडनं मिळवण्यासाठी आपण मदत करा. आता तोच ठराव अधिकृत मागणीसाठी म्हणून जर विधिमंडळात आम्ही करत होतो आणि केलाच तर त्याच्या चुकीचं असं मी काय केलं आणि एवढ्या मिरच्या झोंबायचं कारण काय? ओबीसी समाजाबद्दल जर का मनात आपल्या द्वेष असेल तर तो द्वेष वेगळ्या मार्गाने आपण प्रकट करू शकत होतात. पण ओबीसी समाजाच्या मागणीसाठी जेव्हा ठराव केला तेव्हा तर यांनी गोंधळ घातला. मराठा समाजासाठी सुद्धा आम्ही जेव्हा ठराव केला तेव्हा तर ते सभागृहात नव्हते. मग नक्की नेमक्यानं साधायचं काय? समजा तो जो काही डेटा आम्ही मागतोय त्यांच्या मते त्याचा काय उपयोग नाही, नसेल उपयोग, पण त्याच्यात तुम्ही हे सांगायला पाहिजे होतं की हे तुम्ही करताय, ह्या माहितीचा काही उपयोग होणार नाही, पण जर तुम्हाला वाटत असेल की या माहितीमुळे तुम्ही हे करू शकत असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. इकडे विषय संपत होता. एवढा अकांड तांडव करण्यासारखा आणि ओबीसी समाजाच्या या त्यांना जिव्हाळ्याच्या विषयावरनं अकांड तांडव करून हे सगळं घडवण्याचं काय कारण होतं? बरं, दुसरी गोष्ट अशी की ही माहिती अजून कोणाला मिळालेली नाही.
आम्ही वारंवार काल भुजबळ साहेबांनी अतिशय सुंदर म्हणजे व्यवस्थित पद्धतीने त्याची मांडणी केली की कोणत्या तारखेला काय काय झालं होतं. आता ती माहिती आमच्याकडे तर आलेली नाहीये. सरकार म्हणून अधिकृत मागणी आम्ही केली तरी माहिती नाहीये. मात्र विरोधी पक्षनेत्यांनी जी माहिती दिली ती त्यांना कशी मिळाली? त्यांनी काय सांगितलं की या डेटामध्ये 8 कोटी, देशाचा जर विचार केला तर 8 कोटी चुका आहेत. आणि आपल्या राज्याच्या बाबतीत म्हणाल तर साधारणतः 79 लाख. ही माहिती तुम्हाला कशी कळली? बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला माहित नाही, आम्हाला सरकार म्हणून माहित नाही, त्यांच्या कानात कोणी सांगितली? म्हणजे हे गौडबंगाल काय की केंद्राकडे असलेली माहिती सरकारला अधिकृत मिळत नाही. ती मागितली तर वणवा लागल्यासारखं सगळे आगडोंब उसळतो. आणि म्हणजे त्यांना त्यांचं भान राहिलं नाही की ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो त्याच्यात निलंबित होऊ शकतो, इथपर्यंत त्यांची मजल गेली. आणि मग एक पुढचा प्रश्न असा येतो जो भुजबळ साहेबांनी सांगितला की हा डेटा कशासाठी वापरला जातो? केंद्राकडे आहे तो डेटा कशासाठी वापरला जातो? हा, आता ही योजना कोणाची आहे? मग 8 कोटी चुका ज्या डेटा माहितीमध्ये आहे त्या 8 कोटी चुकीच्या माहितीच्या आधारे योजना राबवता. मग या योजनेत घोटाळा आहे असं म्हणायचं का? हो ना. मग त्याच्यासाठी चालणारी माहिती त्यांना ओबीसीला आम्ही जो काही विषय सोडवतो त्यांचे राजकीय आरक्षण वगैरे त्याच्यासाठी तुम्ही देत नाही. आणि ती मागितल्यानंतर एकतर आग लागल्यासारखे थैथैट करता. त्याच्यानंतर ही माहिती तुम्हीच सांगता 8 कोटी चुका आहे. आणि ह्या 8 कोटी चुका ह्या प्रधानमंत्र्यांच्या ज्या काही योजना आहेत त्याच्यात वापरता. मग हा घोटाळा आहे का? हा प्रश्न मी माझ्या डोक्यात आला. मी आरोप करत नाहीये. मग ती माहिती तिकडे चुकीची माहिती कशी वापरू शकता तुम्ही प्रधानमंत्र्यांच्या योजनेमध्ये? मग हे सगळं गौडबंगाल आहे की कशावर नेमकं कारण काय हेच मला अजून कळत नाहीये की नेमकं असं आमच्याकडनं कोणता अपराध घडला की ही ओबीसीना न्याय देण्यासाठी आम्ही मागणी केली. हा कोणता अपराध घडला? आणि ती माहिती पुन्हा एकदा सांगतो, निरुपयोगी असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता की केंद्रात आमचं सरकार आहे, आम्ही सुद्धा इकडे सत्तेत होतो, आम्ही प्रयत्न केला होता. मग तुम्ही सुद्धा ही माहिती मागितली होती. तुम्ही ही माहिती मागितली होती. ती कशासाठी मागितली होती? चुकीची माहिती. जर 8 कोटी चुका आहेत हे माहीत असताना सुद्धा माहिती का मागितली होती? आणि जर पुन्हा सांगतो ही निरुपयोगी माहिती असेल तर तेही सांगायला काही त्यांनी हरकत नव्हती. निरुपयोगी आहे पण आपल्या समाजासाठी आपण या माहितीच्या आधारे करू शकता ना, तर आमचा पाठिंबा आहे. काय झालं असतं? विरोधकांकडनं ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला सहकार्य मिळत नाही का या सगळ्या मुद्द्यावर? मी असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. परंतु काल जे घडलं ते आपल्या समोर आहे. ऑपोजिशननी काल हाऊसमध्ये आणि स्पीकरच्या कॅबिनेट इतकं तांडव वगैरे केलं जसं आपण शब्द वापरलेला आहे. परंतु 1.5 वर्षापासून ऑलमोस्ट ओव्हर 1.5 इयर्स होता सरकारला. पण काल इतकं करून सुद्धा निषेध करताना त्यांना फायनली हे ठाकरे सरकार आहे असं म्हणावं लागलं. ते म्हणायला सुरुवात केली त्यांनी. अगोदरपासून ते वर सेइंग टू ॲज यू वर नॉट एक्झॅक्टली इन चार्ज ऑफ द गव्हर्नमेंट. तर ह्याला आपण कसं द्यायचं? काल हे निषेध नाही पण त्याच्या आधी सुद्धा जेव्हा हे घडलं त्याच्या आधी सुद्धा सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यापासून म्हणजे असं पहिल्या बॉलपासून म्हणतो आपण ही सुरुवात झाली. आणि ज्या पद्धतीने त्यांनी सरकारच्या निषेध करण्याच्या घोषणा दिल्या ह्या लांछनास्पद होत्या. म्हणजे अशा कधी घोषणा सरकारविरुद्ध देणं हे एक रस्त्यावरती ठीक आहे, पण सभागृहात जिकडे आपण अनेकांची स्वप्न असतात त्या सभागृहात येण्यासाठी अनेक जनतेची स्वप्न या सभागृहातल्या निर्णयावरती अवलंबून असतात. आयुष्य त्याच्यावरती अवलंबून असतं. आणि त्या सभागृहाच्या कामकाजाची अशी थट्टा करणं ही लोकशाहीची थट्टा आहे. लोकशाहीची थट्टा आहे. महाविकास आघाडीच्या अनेक आमदार असतील मंत्र्यांवरती ईडी आणि इतर संस्थांचा सुरू आहे. अनेक सदस्यांनी म्हटलं आहे हा लोकशाहीला काळीमा नाहीये, हा लोकशाहीला पांढरीमा आहे. लोकशाहीला वाचवायचं असेल तर पत्रकारांना लोकशाही दिलं पाहिजे. त्यांना मी सांगितलं ना की तुम्ही कृषी कायदे हा मुद्दा नाहीये. कृषी कायदा आणि कामगार कायदे हे 2 कायदे केंद्राने केले ते लोकशाहीला घातक आहे. आपण जसं मागच्या वेळेला बोलले तसंच. पण जर तुम्ही कृषी कायदा जर आणलाय एवढा प्रेमाने
अभिनंदन करतो. पण पत्रकारांसाठी कायदा सुधारणा करण्याचा अधिकार जसा केंद्राकडे आहे तसा राज्याकडे पण आहे. तो कधी करणार? म्हणजे आम्हाला सुरक्षित वातावरणच नाही काम करण्याच्या ठिकाणी बाहेर नसेल तर पालक म्हणून ते काम अहो कसं सुरक्षित तुमचं सोडा, काल सुद्धा भर सभागृहात जर लोकप्रतिनिधींना धमक्या दिल्या जात असतील तर पत्रकारांची काय कथा आहे? मला वाटतं आपण आता मला वाटतं सगळे विषय तसे झालेले आहेत. नाही, एकच विषय आरोग्याचा. नाही, त्या पदांवरती सुद्धा रिक्त पद सुद्धा भरण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. कोरोनाच्या काळात अगदी ग्रामीण भागातील रुग्णालयांची खूप वाईट स्थिती आहे. मुख्यमंत्री संदर्भात काहीतरी धोरणात्मक निर्णय घेऊ शकेल नाही, आपण ही जी उणीव किंवा कमतरता आहे ना ती भासू नये म्हणून जे काय करता येणं शक्य आहे आपण ते करतो आहे. आरोग्य विषयक आरोग्य खात्याची कोणती पदं रिकामी ठेवायची नाही तसं सरकारने घेतलेला आहे निर्णय. परंतु आपण जे बोललात की त्या आवश्यकतेनुसार लोक पण मिळाली पाहिजे. बरं ठीक आहे, चला. उपमुख्यमंत्री अजित पवार आधी बोलले, पत्रकारांशी संवाद साधला त्यांनी. पावसाळी अधिवेशन 2 दिवसांचं संपलं आणि त्यानंतरची ही सरकारची प्रतिक्रिया किंवा पत्रकार परिषद आपण म्हणू शकतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजित पवारांनंतर बोलले. सगळ्या प्रश्नांना उत्तरं या दोघांनी दिली. पत्रकारांनी अनेक प्रश्न त्यांना विचारले. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अजित पवार यांनी 2 दिवसांमध्ये काय काय घडलं विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये त्याच्याविषयीची कल्पना दिली. यासह आपण अनेक घडामोडी या बुलेटिनमध्ये बघूया. आत्ता एक छोटासा ब्रेक. पहा फक्त महाराष्ट्राची खबरबात न्यूज 18 लोकमतवर.